विठ्ठल नामाची शाळा भरली. वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुलं, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात नाशिक शहरातील बॉईज टाऊन शाळेत विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळ्यात आकर्षण ठरले. दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिकच्या बॉईज टाऊन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शाळेतील सर्व मुलामुलींनी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. कोणी विठोबा तर कोण वासुदेव बनलं होतं. अगोदर शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पडला. नंतर पंढरपूरच्या वारीप्रमाणेच रिंगण करण्यात आलं होतं. दरम्यान मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून जणू खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता. एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुली पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली केसात गजरा असं हे दृश्य पाहून जणू विठ्ठल नामाची शाळाच भरली होती. शाळा शिकताना तहानभूक हरली या अभंगाप्रमाणे विठू रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बालक वारकरी बॉईज टाऊनमध्ये अवतरले होते. यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला आणि अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तिरसात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. रामकृष्ण हरी. आजच्या या बॉईज टाऊनच्या वारीमध्ये आणि दिंडीमध्ये सर्वांचे स्वागत. बॉईज टाऊनची दिंडी जी आहे ती दरवर्षी अत्यंत उत्साहाने साजरी केली जाते आणि याही वर्षी आम्ही जवळजवळ 2000 विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांनी सहभाग घेतलेला आहे. नेहमीच्या वारीप्रमाणे विद्यार्थी पालखी, पावली, त्यानंतर रिंगण सोहळा सादर करतील आणि वारीच्या माध्यमातूनच आपण भगवंताकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच मला असे वाटते की या वारीमध्ये विद्यार्थी वारकऱ्यांचा पोशाख घालून तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन ज्यावेळेस विठ्ठलाचे नामस्मरण करत पावली चालतात त्यावेळेस ते वातावरण अगदी नयनरम्य असते. आणि म्हणूनच सर्वत्र पॉझिटिव्ह एनर्जी, ज्याला आपण सकारात्मक ऊर्जा म्हणतो, ती पसरते. आणि यावर्षी तर अगदी पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून 10वीचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. आणि मला असे वाटते की सामाजिक एकता या दिंडीद्वारे सामाजिक एकतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचत असतो. धन्यवाद.